नमस्कार, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणित अभ्यास. आज आपण या व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे. आतापर्यंत आपण तीन टॉपिक कवर केले: बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स, त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स, आणि थर्ड आपण जो टॉपिक कवर केला आहे तर 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्टमधलं काय रिलेशन असतं ते आपण बघितलं आहे. तर प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न दिला आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. प्रत्येक फिगरमध्ये हा जो पी अँगल तुम्हाला दिसतो, या अँगलचा बायसेक्टर आहे की नाही हे आपल्याला फाइंड करायचं आहे. रे पी एम हा बायसेक्टर आहे की नाही. तर सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की इथं प्रॉपर्टी किंवा थेरम काय लागतोय, किंवा कॉन्व्हर्स लागतोय का थेरम लागतोय. तर इथे आपल्याला विचारलं आहे रे पी एम विचारलं आहे, तर रे पी एम म्हटल्यानंतर इथे कॉन्व्हर्स लागतो, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तर अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स काय सांगतो, तर जर कोणताही रे अपोजिट साईडला अशा दोन पार्टमध्ये डिवाईड करत असेल, अपोजिट जी साईड असते त्यांचा जर मी रेशो घेतला तर तो रेशो इक्वल यायला पाहिजे रिमेनिंग टू साईडच्या रेशोसोबत. म्हणजे जर मी पहिला प्रश्न घेतला इथे दिलेला, तर क्यू एम अपॉन एम आर हा जर मी रेशो घेतला तर तो रेशो उरलेला दोन साईडचा रेशो, म्हणजे उरलेल्या दोन साईड कोणता आहे तर क्यू पी आणि पी आर, ह्या रेशोशी इक्वल येईल. मग आपण आता बघू प्रत्येक फिगर जी दिलेली आहे तुम्हाला 1.33, 1.34 आणि 1.35, ह्या तीनही केसमध्ये तुम्हाला हेच चेक करायचं आहे की हे रेशो इक्वल येतात की नाही. तर आपण बघू. पहिला एक क्यू एम आपल्याला दिलं आहे 3.5, त्यानंतर एम आर दिलेलं आहे आपल्याला 1.5. आता हे पॉईंटमध्ये, तर आपण याला मल्टिप्लायने डिवाईड केलं 10ने, तर आपल्याला मिळतात 35/15. म्हणजे सिम्प्लिफिकेशनसाठी तुम्हाला हे इझी होतं आहे. 5×3=15, 7×5=35. तर रेशो मला मिळतो आहे 7.3. क्यू पी दिला आहे 7 आणि पी आर दिला आहे 3. तर बघा, तुम्हाला इथेच दिसते की क्यू एम पण एम आरचा रेशो आला आहे 7.3 आणि क्यू पी आपण पी आरचा जो रेशो आला आहे तो आला आहे 7/3. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे पी एम is an angle bisector of angle QPR. आता हे दोन तुम्हाला कम्पेअर करूनच हे तुम्ही कन्क्लुजन काढलं कॉन्व्हर्सनुसार, तर यांचे रेशो इक्वल येत आहे बघा. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये पण तुम्हाला हेच चेक करायचं आहे की हे दोन रेशो आहेत जे आर एम अपॉन एम क्यूचा रेशो इक्वल टू येतो का. तर सेकंड फिगर आर एम अपॉन एम क्यू 6/8, 6 बेचॉक 8, 3/4 आणि आर पी अपॉन पी क्यूचा जर रेशो घेतला तर तो येतो आहे 7/10. तर हे दोन रेशो इक्वल नाहीत, म्हणजेच आर एम अपॉन एम क्यू इज नॉट इक्वल टू आर पी अपॉन पी क्यू. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे पी एम is not an
अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. सिमिलरली आपल्याला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, तो थर्ड क्वेश्चन सॉल्व करून घेऊ. हा एक सेपरेट क्वेश्चन आहे. RM रेशो घेऊन घेऊ आपण. RM अपॉन MQ. RM अपॉन MQ दिला आपल्याला 4/3.6. 40/36. 10/9. तसाच आपण RP अपॉन PQचा जर रेशो घेतला तर तो आपल्याला मिळतोय 10/9. म्हणून RM अपॉन MQ इज इक्वल टू RP रेशो ऑफ RM अपॉन MQ इज इक्वल टू RP अपॉन PQ रेशो ऑफ इज इक्वल टू 10/9. म्हणून रे PM is an angle bisector of angle QPR. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढच्या प्रश्नामध्ये बघा दिला आहे इन ट्रायंगल PQR. हा जो पूर्ण ट्रायंगल आहे PQR, याच्यामध्ये PM दिला आहे 15, PQ दिला आहे 25. ही जी होल लेंथ आहे ती दिलेली आहे तुम्हाला 25. त्यानंतर PR दिला आहे आपल्याला 20 आणि NRची जी लेंथ दिली आहे ती दिली आहे 8. स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साईड RQ. आपल्याला काढायचं आहे टू प्रूव्ह काय की लाईन NM पॅरलल आहे का RQला. तर हे कॉन्व्हर्स आहे. याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यात आधी लक्षात येतं की हा कॉन्व्हर्स आहे कशाचा, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा. इथे लावायचा कोणता थेरम आहे, तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता तुम्हाला एकदा कळालं की काय कोणती प्रॉपर्टी, कोणता थेरम किंवा त्याचा कॉन्व्हर्स यूज करायचा. त्याच्यानंतर आपल्याला ते प्रूव्ह करण्यासाठी काय लागणार आहे ते आपण काढून घेऊ. तर ते प्रूव्ह करण्यासाठी मला लेंथ माहिती पाहिजे PNची, PMची आणि MQची. कॉन्व्हर्स काय सांगतो की जर आपण रेशो घेतला, जर एखादी लाईन अशा दोन पार्टमध्ये ट्रायंगलच्या दोन साईडला इंटरसेक्ट करत असेल की त्याच्यामुळे जशा दोन सेगमेंट लाईनचे दोन पार्ट बनत आहे, तर ह्या दोन पार्टचा जर मी रेशो घेतला तर तो इक्वल येतो उरलेल्या दोन जे पार्ट पडते दुसऱ्या साईडचे त्यांच्या रेशोसोबत. तर म्हणजे मला प्रूव्ह करण्यासाठी लागेल इथं PN अपॉन NR चा रेशो इक्वल यायला पाहिजे PM अपॉन MQच्या रेशोशी. आणि कॉन्व्हर्स सांगतो जर अशा रेशोमध्ये डिवाइड होत असेल तर NM पॅरलल, जी सेगमेंट NM आहे ती पॅरलल टू सेगमेंट RQ होईल. तर आपण काढून घेऊ का आपल्याला PN PR ही जी पूर्ण लेंथ आहे ही PN प्लस NR. PN आपल्याला दिलेला, PN नाही दिला आहे, आपल्याला PN काढायचा आहे. तर PN प्लस NR आपल्याला 8 दिलेला आहे आणि PRची व्हॅल्यू आहे 20. 20 मायनस 8 इज इक्वल टू PN. PN आपल्याला मिळतो 12. तसंच आपण
पी क्यू ही जी लेंथ आहे पूर्ण ही 2 सेगमेंट मिळून आहे, पी एम सेगमेंट पी एम प्लस सेगमेंट एम क्यू. पी क्यू आपल्याला 25 दिलेला आहे, पी एम आपल्याला 15 दिलेला आहे आणि एम क्यूची जी काय लेंथ असेल ती आपल्याला काढायची आहे. तर 25 मायनस 15 इज इक्वल टू एम क्यू. म्हणजे एम क्यूची आपल्याला लेंथ मिळते 10. आता आपल्याला सर्व व्हॅल्यू मिळाल्या इथे ज्या ज्या आपल्याला लागत होत्या. तर आता मी लिहून घेते पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एन आपला निघाला आहे 12 अपॉन एन आर निघाला आहे 8 दिलेला आहे. आणि पी एम अपॉन एम क्यू, पी एम दिला आहे 15 अपॉन 10. ह्यांना मी जर सिम्प्लिफाय केलं तर 3/2 म्हणून रेशो ऑफ पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू रेशो ऑफ पी एम अपॉन एम क्यू. म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम segment NM is parallel to segment RQ. हे आपल्याला फायनल उत्तर मिळालं आहे. हेन्स प्रूव्ड. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नामध्ये इन ट्रायंगल एम एन पी हा जो पूर्ण ट्रायंगल आहे याच्यात आपल्याला दिलं आहे की एन क्यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन आणि एम एन 5 आहे, पी एन 7 आहे, एम क्यू आपल्याला 2.5 आहे. देन फाइंड क्यू पी. आपल्याला क्यू पी काय आहे फाइंड करायचं आहे. आता इथे डायरेक्टली दिलेलं आहे की जो क्यू एन आहे हा अँगल बायसेक्टर आहे अँगल एनचा, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून बाय अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरमनुसार क्यू एम रेशो ऑफ क्यू एम अपॉन क्यू पी इज इक्वल टू एम एन अपॉन एन पी. क्यू एम आपल्याला दिलं आहे 2.5, क्यू पी आपल्याला काढायचं आहे, एम एन आपल्याला दिला आहे 5 आणि पी एन आपल्याला दिला आहे 7. तर क्यू पी इज इक्वल टू 2.5 मल्टिप्लाइड बाय 7 डिवाइड बाय 5 असं आपल्याला रेशो मिळतं. 7/2चा मला रेशो मिळतो आणि 7/2चा हाफ म्हणजे 3.5. म्हणून क्यू पी इज इक्वल टू 3.5.
ठीक आहे. पुढचा आपण इथे आपल्याला क्यू पीची व्हॅल्यू मिळाली आहे 3.5. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मेजर ऑफ सम अँगल्स इन फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. APचा रेशो PB सोबत घेतला तर तो इक्वल येतो AQ अपॉन QC सोबत. आणि आपल्याला इथे दिलेलं आहे की फक्त हे दोन अँगल दिलेले आपल्याला की कॉन्ग्रुएंट आहे, त्यांचे मेजरमेंट सेम आहे 60 डिग्रीचे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हा रेशो येतो आहे म्हणून, असा रेशोमध्ये. तर इथे कोणता थेरम लागतो, तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता त्यांनी दिलेलं आहे की अँगल APQ इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू अँगल PBC. आता हे दोन अँगल 60 डिग्रीचे म्हणून बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आपल्याला. हे जर कॉन्ग्रुएंट होतील तर हे दोन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही जी सेगमेंट आहे PQ ही पॅरलल असेल BCला. मी लिहिते सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट BC. कुठून, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार ही लाईन पॅरलल होईल. PQ जी लाईन आहे पॅरलल टू BC. म्हणून इन ट्रायंगल ABC सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट BC. म्हणून AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कुठून आलं, तर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ह्या थेरमनुसार हे प्रूव्ह झालं. आपल्याला हा रेशो मिळतोय, हा जो रेशो असतो. हेन्स प्रूव्ह. पाचवा प्रश्न दिला इन ट्रपॅझियम ABCD. हा जो ABCD ट्रपॅझियम आहे ह्याच्यामध्ये साईड AB ही पॅरलल आहे PQला आणि PQ पॅरलल आहे DCला. ही AB साईड पॅरलल टू PQ आणि PQ साईड पॅरलल टू DC आहे. AP आपल्याला दिला आहे